चंद्रपूर महानगरपालिकेने शहरात अमृत योजनेचे काम सुरू केले होते. मात्र कामाचा अवधी पूर्ण झाल्यावर सुद्धा आजही अनेक भागात अमृतची पाईपलाईन पोहोचली नाही. ज्या भागात पाईपलाईन गेली त्या भागात पाणी पोहोचले नाही, अशी दैना आज चंद्रपूर मनपाने शहरात करून ठेवली आहे. मात्र याविरोधात भाजपचे माजी नगरसेवक सुभाष कासनगोटुवार यांनी आवाज उठवीत 15 मेला दुपारी 12:30 वाजता रास्ता रोको आंदोलन केले. त्यांच्या रस्ता रोको आंदोलनात यश मिळाले असून येत्या 10 दिवसात सुमित्रा नगर या वस्तीमध्ये अमृतचे पाणी येणार असे आश्वासन आंदोलनकर्त्यांना मिळाले आहे. 5 वर्षापूर्वी मनपाने अमृत योजनेच्या कामाला प्रारंभ केला. त्यानंतर 3 मे 2021 तुकुम प्रभागातील सुमित्रा नगर भागात अमृत पाणीपुरवठा योजनेचे उद्घाटन करण्यात आले. मात्र 3 वर्षाच्या कालावधीत सुमित्रा नगर येथे अमृतच्या पाईपलाईनमध्ये पाण्याचा थेंब आला नाही. पिण्याचे पाणी मिळत नसल्याने नागरिकांनी याबाबत माजी नगरसेवक सुभाष कासनगोटुवार यांच्याकडे तक्रारी केल्या. याबाबत त्यांनी मनपाला वेळोवेळी निवेदन दिले. मात्र निवेदनावर काही कारवाई होत नसल्याने 15 मे रोजी सुमित्रा नगर भागातील नागरिकांना सोबत घेत रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी मनपाचे अधिकारी आंदोलनात पोहोचले. त्यांनी आंदोलनकर्त्यांना येत्या 10 दिवसात आपल्या भागात नियमित पाण्याचा पुरवठा सुरू होणार असे आश्वासन दिले. त्यानंतर सदर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक सुभाष कासनगोटुवार यांनी प्रशासनाला इशारा देत म्हटले की 10 दिवसात जर पाणी या भागात आले नाही तर आम्ही सर्व नागरिक मनपा कार्यालयात पोहोचत मनपाला कुलूप ठोकल्याशिवाय राहणार नाही. यावेळी तुकुम प्रभागातील अनेक नागरिक उपस्थित होते. सुमित नगर वस्तीला 3 वर्षापासून पाणी मिळत नाही. 5 वर्षापूर्वी पाईपलाईन टाकली अमृतची. अमृत पाणी पुरवठ्याचं उद्घाटन केलं 3 एप्रिल 2021ला. 3 वर्षानंतर एक थेंब पाणी येत नव्हतं. शेवटी काय करणार, वेळोवेळी अधिकाऱ्यांशी बोललो तर ट्रक येणार आहे, पाईप येणार आहे, ट्रक येणार आहे, पाईप येणार आहे, पण पाईपलाईन जोडायचं कामच नाही. शेवटी आम्हाला आंदोलन करण्याशिवाय कोणतंही गत्यंतर नव्हतं. काल अधिकारी आले, नळ सोडले, लोकांच्या घरी काहीच पाणी नव्हतं. महिला चिडून गेल्या. शेवटी काय करायचं, शेवटी लोकशाहीमध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आम्ही शिकलो, संघटित झालो आणि आज बाबासाहेबांच्या विचारांच्या प्रती ओतप्रोत होऊन आज या माझ्या महिलांनी संघर्ष केला आणि या संघर्षामध्ये आज महिलांना यश सुद्धा मिळालं. माझी ही वस्ती अशिक्षित वस्ती आहे, काही शिकले नाही, काही वडार समाजाचे लोक आहे, गरीब आहे, मेहनत करतात, कामगार आहे, थकून पाकून येतात, संध्याकाळी 5 वाजता सायकलला डबे लावून जातात. पण आज महानगरपालिकेने आश्वासन दिलं की फक्त 10 दिवसामध्ये आम्ही पाणी पोहोचवून देऊ. म्हणून आज आम्ही आंदोलन संपवलं. पण यानंतरचं आंदोलन समजा महानगरपालिकेने समजा मदत नाही केली तर महानगरपालिकेत जाऊन महानगरपालिकेला कुलूप सुद्धा लावू. महानगरपालिकेच्या समोर आम्ही आंदोलन करू. या माझ्या माता भगिनींनी या आंदोलन यशस्वी केलं. त्यांचं आंदोलन, त्यांचंच नेतृत्व. मी एक सामान्य नगरसेवक, माजी नगरसेवक म्हणून आज इथे उपस्थित होतो. पण या नागरिकांचं किती कौतुक केलं तरी कमी आहे. कारण की या बस्तीतील गरीब नागरिकांनी आज रस्त्यावर येऊन हे आंदोलन यशस्वी केलं.